हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? तर उपवासाला पण नेहमी साबुदाणा, साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, साबुदाणा थालीपीठ असेच पदार्थ खात असतो. तर आज आपण एक जे कमी तेलात, कमी तेलकट आणि एकदम हेल्दी असा पदार्थ बघणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी उपास भाजणी घेतली. उपास भाजणी आपल्याला कोणत्याही स्टोअरमध्ये भेटू शकते किंवा तुम्ही घरी पण बनवू शकता. आणि इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे. असं गरम करून कोमट किंवा थोडासा जे हाताला सोसेल असं पाणी घेऊन त्याच्यामध्ये हळूहळू मिक्स करून असं मस्तपैकी एक मळून त्याचा गोळा तयार करून घ्या. बघा, मस्त आपलं पीठ मळून तयार आहे. अशा पद्धतीने पीठ तयार करून तडा जाणार नाही याच्यासाठी थोडं मळून घेतलं तर चांगलं होईल. हलक्या हाताने असं मळून घ्या. जास्त पाणी घेऊ नका. जेवढं पाहिजे तेवढंच तुम्ही घेऊ शकता. बघा, मस्तपैकी असं हे डव रेडी झालेला आहे. मळून मस्तपैकी असा गोळा तयार झाला आहे. तुम्ही 5 मिनिटं थोडा साईडला ठेवून देऊ शकता. तिथं मी छोटा पॅन घेतलाय. त्याच्यामध्ये 1 चमचा फक्त तेल टाकलेलं आहे. बघा, तुम्ही जर शेंगदाणा तेल टाकत असलं किंवा तूप टाकत असाल तर तूप खाऊ शकता. मी अर्धा चमचा जिरं टाकले. जर तुम्ही जिरं नसेल उपवासाला खात तर नका टाकू. इथे 1 हिरवी मिरची घेतलेली आहे मी बारीक चिरून. त्याला 2 मिनिटं फ्राय करून घ्या. मिरची मस्तपैकी फ्राय झाल्यानंतर 1 उकडलेला बटाटा त्यामध्ये बारीक कट करून टाकली. आपली बटाट्याची भाजी रेडी होईल. बघा, त्या भाकरीबरोबर आपल्याला खाण्यासाठी मस्तपैकी अशी भाजी तयार आहे. तर मी मीठ चवीनुसार टाकलेलं आहे. जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर वगैरे किंवा कढीपत्ता खात असाल तर ते तुम्ही टाकलं तरी होईल. तर उपवासाचं मीठ टाकलं आणि 1 मिनिट आपण त्याला शिजवून घेऊया. ही झटपट आपली अशी मस्तपैकी उपवासाची भाजी तयार होते. बघा, अशी रेडी झाली. आपण काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये मी 1 चमचा परत तेल टाकणार आहे. थोडं गरम झाल्यावर तेल त्याच्यामध्ये परत जिरं टाकणार आहे अर्धा चमचा. जिरं तडतडल्यावर मिरची टाकणार आहे, हिरवी मिरची. ती पण शिजल्यानंतर ते मी 2 मिनिटं 1 मिनिटं मिरची तडका तयार करून घेऊया, आपण शिजवून घेऊया. आणि इथे मी भाजलेलं शेंगदाण्याचा कूट 2 चमचे घेतला आणि त्याच्यात 2-3 चमचे पाणी टाकले. ते आपण शेंगदाण्याची आमटी बनवते. त्यामुळे शेंगदाण्याचा कूट असं पण मी भाजून ठेवते. तुम्ही नसेल तर 2 मिनिटं भाजून त्याचा मिक्सरमध्ये बारीक कूट करून 2-3 चमचे घेऊन त्याच्यामध्ये पाणी ॲड करून मी असं याच्यामध्ये टाकू. आणि इथं मी मीठ टाकलंय. जर ओलं खोबरं तुम्ही खात असाल तर ओलं खोबरं किस करून टाकला तरी चालतंय. हे बघा, ही आपली अशी मस्तपैकी पटकन 2 मिनिटात तयार होणारी आमटी तयार होते. इथे मी उकळी काढून घेतलेली आहे याची. हे बघा, मस्तपैकी अशी गरम गरम तुम्ही सर्व करू शकता. तर इथे मी त्या पिठाचा एक छोटा गोळा तयार करून घेतला आणि तो तो उपवासाचा पीठ आहे त्याच्या तेच टाकून त्याच्यामध्ये आपण एक लाटून घेणार आहोत. बघा, मस्तपैकी लाटून घेणार आहे. जेवढी तुम्हाला बारीक होईल तेवढी लाटून घ्या. तर तडा तर जाणारच आहे थोडे, तर त्याच्यासाठी थोडे थोडे मळून अजून थोडे घेतली तरी होऊन जाईल. बघा, तिथे आपल्याला गोल आकार येण्यासाठी मी एक गोलचा डबा आकार घेतलाय, त्याच्यात तो कट करून घेतलेला आहे. बघा, मस्तपैकी आपली भाकरी रेडी आहे. जे उरलेलं आहे ते आपण परत वापस त्या पिठात टाकून परत त्याची भाकरी तयार करूया. इथं मी गरम तवा केलेला आहे आणि या तव्यावर भाकरी टाकणार आहे. बघा इथे, आणि मोठ्या गॅसवरच ही शिजवायची. तर ते 2 मिनिटं मोठ्या गॅसवर शिजवणार आहे. परत आपण इथे ही आता टर्न करून घेऊया. परत इथं 2 मिनिटं आपण मोठ्या गॅसवर शिजवून घेऊया. बघा किती मस्त. जर ही रेसिपी आवडली तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. हे बघा, आता मी परत तिला टर्न करून घेतलेली आणि फुगवायची पण गरज नाही. किती मस्तपैकी आपली टम्म फुगलेली भाकरी रेडी झालेली. बघा, अशी एक हेल्दी आणि पटकन होणारी रेसिपी होते. बघा, उपवासासाठी आपली ही भाकरी तयार आहे. बघा किती मस्तपैकी. अशा छोट्या छोट्या भाकरी जरी आपण 2 खाल्ल्या तरी सुद्धा पोट भरून झाली. इथे माझी थाली तयार झालेली. इथे शेंगदाण्याची आमटी, बटाट्याची भाजी, असं आपल्याला उपवासाचा बेत मस्तपैकी असा रेडी झालेला. बघा किती मस्त फुगलेली आहे भाकरी.
ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग. बघा किती मस्त वाटते आपली